येथील हा ठसा गेला पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा हरी देवाचा अबोला हरी देवाचा अबोला त्यासी तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला त्याची सवे त्याला नाही पहावे लागत नाही पहावे लागत एकाएकीच ते रीते एकाएकीच ते रीते एकाएकीच ते रीते एकाएकीच ते रीते हरी देवाचा अबोला हरी देवाचा अबोला त्यासी तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला हा तुका म्हणे जन म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये वडे भिन्न तयामध्ये वडे भिन्न हरी देवाचा अबोला हरी देवाचा बोला त्यासी तेची सवे त्याला त्यासी तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला त्याची तेची सवे त्याला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगात्यातील देवडीकरांच्या प्रतिमाने 302 क्रमांकाचा आपला अभंग चालू 302 बर. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाचं देवाचं केवढं भिन्नत्व हे सांगायचं. भगवान परमात्मा आणि जग याच्यातला फरक येथील हा ठसा गेला पडून याय हे ठसाच पडलाय. म्हणजे काय ठसा पडलाय ते ऐका. धरी देवाचा बोला आणि त्यासी तेची सवे त्याला. मग लोक जगा देवाचा बोला धरतात आणि मग देवही लोकांचा बोला धरतोय ना. लक्षात आलं की नाही बोललेलं. तुकाराम महाराज हे म्हणायचं असा ठसाच पडलाय की ते बोलत नाहीत लोक देवाला, मग देव बोलत नाही लोकांना. म्हणजे एकमेकाला सवयच लागली ना. यांना देवाचा कटाळा आहे मग देवाला यांचा कटाळा आहे असं म्हणायचं तुकोबारायांना. आणि एवढा सिद्धांत आहे. धरी देवाचा आबोला आणि त्यासी तेची सवे त्याला. त्याला बी त्या भगवंताला बी तशीच सवय लागली. तुम्ही बोलत नाहीत मग आम्ही बोलत नाहीत. काय बंद आहे त्याच्यावर. असा देव बी रुसतोय आपल्यावर. बरं नाही पाहावे लागत. हे काय जास्त विचार करून बघावं लागत नाही का. तर ते म्हणजे एका एकीच ती रीते देवा दोस्त देवाचं जगात नाही. हे लोक त्याच्या चित्तात नाही आणि लोकांच्या चित्तात देव नाही. एका एकीच ती रीते हे बी रिकामे तर ते बी रिकामे. म्हणजे देव बी रिकाम आहे जनाविषयी आणि जन बी रिकाम आहे देवाविषयी. लक्षात आलं. तुका म्हणे जन दयामध्ये एवढे जगात आणि देवात एवढा फरक आहे बरं काय. असं सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. आणि आपल्याला ह्या अभंगात पूर्ण झाला तरी हरकत नाही. एकच चरणा सिद्धांत आहे काय. धरी देवाचा आबोला. देवाचा आबोला लोकांना धरला. सगळ्या संग बोलतेत लोक देवा संग बोलत असं म्हणायचे कोणाला. तुकोबाराय. आणि बरोबर आहे. आपण देवाविषयी उदासच आहोत ना. अंतकरणात देवाविषयी कुठं प्रेम आहे आपल्या. नाही प्रेम आपल्या देवात. अंतकरणामध्ये देवाचं प्रेम नाही. जरी पूजा अर्चा करीत असतोही तरी ते आपल्या काही स्वार्थाचीच असेल. आपल्याला चांगलं व्हावं मिळावं काहीतरी प्राप्त व्हावं काही कोणत्या इच्छा नाना प्रकारच्या अशा काही असत्याला अपेक्षा अशा. आणि त्यामुळं आपण काही करीत असतो तर ते काही ते मान्य नाही देवा. पण देव आपल्या चित्तात नाही. आपण देवाला बोलत नाही म्हणून ते बी आपल्याला बोलत नाही. त्यानं असं ठरविलंय हे बोलत नाहीत का मग मी त्यांना बोलत. हे उपकार झाला संतायचा. संत नसते तर मग अवघडच होतं. हो
कारण काय ते हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया भाऊ कठीण नवे ते करीशी आण आणि कवणे नाही केले जे बरं काय ते नाही त्याला जमत नाही ते म्हणते मला का विचारलं का त्यानं भागवतामध्ये सुद्धा आणि असे काही प्रसंग आहे उद्धव भगवंताला म्हणू लागला उद्धव आंधळे अंधकुपी पडता देखणीने लावावे तेव्हा असा धर्म काय आंधळे अंधकुपी पडता देखणीने लावावे सत्य अर्जुनाने आपले उद्धवाने एक प्रश्न विचारला भागवतामध्ये भगवान या लोकांचा उद्धार कसा होईल अशा प्रकारचा विचार तुम्ही मला सांग उद्धवानं त्या मनातला संशय घेतला देवाच्या मनातलं यानं काढलं उद्धवाला कळतंय देवाच्या मनातलं ना जसं अर्जुनाला कळतंय तसं त्याला कळतंय भक्त अंतरंग आहे उद्धव बी ते म्हणले तुम्ही म्हणताल की जनमाते माते प्रार्थित नाही जग मला प्रार्थना करीना कसा उद्धार होईल काय होईल का मुक्त काय आहे अडचणी आणि ते जर प्रार्थना करीत नाही तर मग तू कशाला मला तर विचारायला मला त्याच्यावर काय बंद आहे मला ते विचारतात का लोक नाही मग मला लोक विचारित असेल तर मी त्याला कशाला सांगत बसू बरोबर आहे की नाही त्यानं मला विचारलं का कधी हा मला विचारल्यावर मला शरण आल्यावर मग मी त्यांची सायसोय करील वा माझी ती सायसोय करत नाहीत मग त्यांना मी कसं काय बोलू तर ते उद्धवानं संशय देवाचा काढला तुम्ही असं म्हणताल नाही का देवा असंच मला वाटतं की बरोबर आहे म्हणून पण आंधळ्यानं रस्ता विचारल्यासारखे आंधळे अंधकुपी पडतात तर देखणी लावावे लक्षात आलं का आंधळ रस्त्यानं चाललं आणि ते चलता 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 एक विहीर होती आणि त्या विहिरीत रिकामात गर्दुडं होतं त्याच्यात पडलं आता त्याच्यात पडल्यावर तिथे एक माणूस उभा होता संडासला जावं लागलं संडासून जाता येता त्यानं बघितलं त्याच्या देखत ते आलं आणि त्या खदुगड्यात गेलं आणि खाली पडलं ते पडलेला आवाज आहे मोठ्यानं ते आरडा बाबा बाबा पडलो मोठ्यानं गरला आता त्याचा आवाज ऐकल्यावर भावताली लोक जमले बाबा काय पडलं माझा फिर काय पडलं आले पळू बघायला हे आपण लोक आले त्याला बाहेर परेशान म्हणून काढायला चाललं अरे काय बाबा काय कसा पडला रे दिसत नाही म्हणला मला हो इकडे येऊ लागलो मी पडलो काय करावा कसा पडला रे इथं गर्दुडं होतं हिर होती नाही इथं आणि तो कसा पडला आज काय म्हणले तुझे तो म्हणला काय थोडा दिसत नाही इथं कोणी नव्हतं का म्हणले ह्याला सांगायला इथं गर्दुडं आहे बाबा जरा बाजूनं जाय असं धरून हाताला नेलं असतं राहिलं सांगितलं असतं ते बाजूनं गेलं असतं तर मग एक जण तिथं उभा होता ते संडासून येऊ लागलेला ते उभा होता बिचारा ते मला मी होतो म्हणला कोणी नव्हतं असं म्हणू नका मी होतो म्हणला खरं बोललं ते मी होतो म्हणला माझ्या देखत आलं ते हे पडलं आणि मग म्हणले लोक म्हणले काय येण्यास का काय शहाणा आहेस काय तुझ्या देखत पडलं तुझ्या देखत आलं हिरीत पडलं हा त्याचं टंगडं मोडलं आणि तू उभा टाकला मग त्याला का म्हणून सांगितलं नाही तू एकूण जाय म्हणून कसं बोलता म्हणला त्यानं का मला विचारलं का इथे हिर आहे का खड्डा आहे का त्यानं मला विचारलं असतं तर मी त्याला सांगितलं असतं आपला स्वभाव आहे म्हणला विचारल्याशिवाय सांगायचं नाही काय मूर्ख आहे का म्हणले तू तुला म्हणजे तू इथं उभा आहेस ते त्याला आधी दिसाय पाहिजे होतं हा मग ते म्हणला असं मामा इथून रस्ता जात आहे का बरोबर आहे मग त्याला जर बिचाऱ्याला तू दिसला असता तर गर्दुडं दिसलं नसतं का मग तू दिसल्यास गर्दुडं दिसलं असतं म्हणजे याचा अर्थ की तुला आधी विचारणार मामा ऐकून जाऊ का मग ती आणि मग एवढं करायला त्याला दिसल्यावर हे सगळं अरे न दिसणाऱ्याला न विचारता सांगावं लागते माहिती आहे बरोबर आहे ना न काय आंधळ्या माणसाला त्यानं विचारण्याची वाट बघायची नाही बरोबर आहे की नाही धडक्यानं विचारण्याची वाट बघावी धडक्याकून आपण आंधळ्याकून विचारण्याची वाट पाहू नये त्याप्रमाणे उद्धवाचं म्हणणं आहे भगवंताला भगवान हे तुम्ही आम्ही आंधळे तुम्ही आम्ही कसे आहेत
आंधळे हो, सहज मी आंधळा नाही. नाही 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 नाही. मग कसे आंधळे तुम्ही? पूर्वजांनी मी पाप केले, जे मी भूविस्तारिले, विशेष नाशिवंत देविता तिमीर कोंदले, 84 लक्ष येऊनी हिंडता दुःख भोगिले, आणि ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आणले. कोणती दृष्टी हरपली? ज्ञान. सासवड मध्ये पूर्व पक्षी उत्तर पक्षी केलेला आहे ना, सासवड मध्ये कीर्तनामध्ये हा. त्याला अनुसरून आहे. थोडं सांगा. त्याला अनुसरण आहे. त्याला अनुसरण आहे. नाही नाही, ते तिथे राहून गेले ते तसं. मग ते हा. ह्या सासवड कालच कोणाचा की फोन आलता ना मला, काल सासवडला कीर्तनला होतं काही कोणी, त्याला दुकानं देत ती आली अशी, आलेला दान देतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार. मग संत उदार येताना आलेल्या दान देतात. मग आलेल्या दान देण्यात काही लय मोठेपणा नाही, घरला नेऊन देण्यात मोठेपणा. लक्षात आलं का? असा पूर्वपक्ष होता आमचा. हो, ज्याला द्यायचे का त्याला कसं द्यावं तुम्ही इतकं खरून आणून द्याला ना, पण ते सहज आणून दिलाय तुम्ही मुद्दाम नाही आणून. त्याच्यात बी फरक आहे की नाही? अहो जायचंय मला कथा ऐकायला, मग खरूच घेऊन जाऊ, हे फरक आहे. हा, म्हैस व्यावी आणि मग ती गेल्यावर तुम्ही काही काम नसताना नारवडला येऊन खरूच द्यावं, मग ते मुद्दाम. भास्कर मुद्दाम देते ना, आणून द्याव. अधिगम्य उत्तम दानम, दानम होय मध्यम, याच्यमानम तो अधमम, आणि सेवा दानम तो अधम. आज काही श्लोक आहे ना, ते श्लोक सांगितला होता, पण तिचा विचार होईल बाबा, त्याच्या इतिहासा त्याचाच विस्तार करीत बसू. आंधळ्यानं विचारण्याची वाट पाहायची नाही. तसे अज्ञानी लोक आहेत, यांची ज्ञानदृष्टी गेलेली देवा, आणि त्या ज्ञानदृष्टी गेलेल्या लोकांना, आणि मग ते तुला प्रार्थना त्यांना कळाल्यावर की देवाला आपण बोलवावं, मोक्ष मिळवावा, भगवंताची प्राप्ती आपण करून घ्यावी, त्या विना जीवा सुख नो हे असं मनानं कळल्यावर हे एवढं काय लागल? बरोबर आहे ना? की आपल्याला ह्या प्रपंचातल्या मागण्या मागून आपलं भलं होणार नाही. पोराला नोकरी लागल्यानं होणार नाही, पोरग कलेक्टर झाल्यानं आपलं चांगलं होणार नाही, पोरग डॉक्टर झाल्याने आपलं चांगलं होणार नाही. बरं काय, ह्या गोष्टी देवाला मागायच्या नाहीत. असं यायला कळाल्यावर ते मागतील का? तुकाराम महाराजांना मागितलं का असं काही? मागितलं का कधी? का? ते शहाणे होते, त्यांना हे कळत होतं काय मागावं हे कळत. अहो लहान लेकराला काय मागावं कळतं का? लहान लेकरू वडिलांना मागतं, काय मागतं? मुरकुल द्या, बिस्किट द्या, असं काही मागतं. कळतं की त्याच्याला कळत नाही की का? अज्ञानी आहे. लक्षात आलं? याच्यावर आमचे शास्त्री महाराज मोठा दृष्टांत सुंदर द्यायचे. पंढरनाथ शास्त्री उठले, ते म्हणले एक नवरदेव, आणि मग ते लग्न जमीत असताना पाहुणे आले बघायला. मोठ्या कलीकडून खूप जायदाद, त्याच्याकडे खूप श्रीमंती, खूप वैभव, जायदाद मी जमीन जास्त, बंगले वाडे कारखाने हे ते, खूपच गरगंजे श्रीमंती होती. आणि ते नवरदेव मोठ्याच लेकरू, एक बोलतो एक. पाहुणे आले बघायला, पाहुणे आल्यावर बघितला नवरदेव फर्स्ट क्लास पोरगं दिसायला, श्रीमंती भरपूर आहे. मुलगी दाखविल ती त्याच्या बापाला, त्याला मुलगी दाखविल ती, त्याला मुलगी पटलेली होती, कळलं? त्याच्या बापाला पटली होती, पाहुण्याला, आईला, सगळ्याला सगळं पटलं होतं, आणि ह्याला हे घर पटलं. बरोबर आहे ना? बोला म्हणले बाबा काय हुंडा गिंडा काय असं तसं. ते पाहुणा त्या पोराचा बाप म्हणला काय आमच्याकडे काही खेळ नाही, म्हणजे काय देऊ वाटेल ते तुम्हाला दे, त्याच्याबद्दल काय. तितक्यात नवरदेवानं ते ऐकलं. नवरदेव म्हणून थांबा 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 म्हणून थांबा. पूर्वी जमायच्या अगोदर मी थोडं बोलतो, मग ते त्यांना जर मान्य असेल तर मग सोय पण करा, काय हरकत. आला तुम्ही नवरदेव काय नाही म्हणले, हुंड्याबद्दल आमचे वडीलही काही म्हणणार नाही, आणि मी तर काय म्हणत नाही, हुंड्याबद्दल मला काय करायचं त्याच्याबद्दल काही नाही. पण मी लग्नाला तुमच्या घरी आल्यावर माझी सोय झाली पाहिजे, एवढं. तुमच्या आमच्या हळदीला आल्या आमची सोय झाली पाहिजे. माझ्यासंग 4-2 माणसं येतात, ते सोपवानी येऊन तेव्हा
त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे याची काळजी घेत असताल तर हुंडा काय द्यायचे ते द्या का न द्या, मला त्याची तर गरजच नाही हुंड्याची. आमचे वडील आणि तुम्ही हुंडा बघून घ्या, पण माझी एवढी आट आहे, मी तुमची मुलगी पटले, तुम्ही चांगले, सगळं चांगलं आहे, तुम्हाला आमचं पटलंय ते ठीक आहे, पण आमची साय सोय झाली पाहिजे. एवढं जर साय ते पाहुणे म्हणजे साय सोय काय लागू द्या म्हणून 2 लाख याला खर्च आहे. काय हरकत आहे, हुंडा तर काही बोलत ना, जे द्यायचं आहे ते द्या, जमलं. हो इतका हुंडा देतो म्हणले आणि तुमची सोय अप टू डेट करतो, झालं की नाही? झालं म्हणले. कोणा सुपारी कोरडे पट्टी ठरलं, तिथी फिती ठरली, सगळं ठरलं आणि सगळे ठरल्याप्रमाणे मग ते लग्नाला आले त्यांच्या गाड्या घोड्या जीपा वगैरे ते यांचं सगळं थाटानं लग्न आलं. त्याच्यापूर्वी नवरदेव गेला हळदीला, 4-5 दिवस हळद हे ते असते ना, पहिल्या 4-5 दिवस हळदीला गेला. आता त्याची अप टू डेट व्यवस्था केली महाराज, गाड्यान गिरड्यान यावन त्यावन सगळं जेवायला पकवान 3 टाइम व्यवस्थित, वेगळं 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 सगळं आनंद, सगळं काही कमी पडू दिलं नाही त्या पोराला. म्हणला नवऱ्याला काहीच नाही हो, सो कोणाला खाऊन खाऊन पुरुष तर खाऊ घालू, बसायला पाऊल खाली टाकला नाही. गाडीतच बसून हिंडवायचं इकडं तिकडं. 4-5 दिवस अशी व्यवस्था केली फर्स्ट क्लास. सोकोणे म्हणलेकडे पाहुणे भेटले, फर्स्ट क्लास पाहुणे, ते मनातल्या मनात खुश झाले. सोकोणे बी आलं लग्न हे ते, आता लग्न आलं. आलं लग्न म्हणले आता काय नाही, काढा शेवंती म्हणजे हे नवरदेव पारण्या, काढला नवरदेव पारण्या घोड्यावर कशावर गेले पारावर, सगळं. मग शेवंती चढवायची नवरदेवाला, पहिली शेवंती नवरदेवाला असते ना, शेवंती चढवा. आणलं ताट, बाहेर आणला, हे आणला, हे सगळं आणलं. आता त्याला पटावरणार, काळा टोपी, काळी नाटू. शेवंतीला रुसत होईल पहिली नवरदेव, आता रुसाईल की नाही मला वाटतं. आता नवरी रुसायली, आता नवरी रुसायली. घरला ते रुसलं, रुसल्यावर नवरदेव रुसले, नवरदेव रुसले, नवरदेव रुसले. अरे बा का रुसले? त्या नवरदेवाचा जे सासरा होता ते म्हणला काय पाहिजे, अंगठी पाहिजे का बघा, विचारा, अंगठ्या देतो. काय 2 पाहिजे असेल 2, लॉकेट पाहिजे असेल लॉकेट, घडीचा पट्टा सोन्याचा, काय मागल तिथे हारकळ. पण नवरदेवाला रुसू देऊ नका, नवरदेव नाराज होता कामा नाही. काय पाहिजे? मग ते आहेर तरुणाला म्हणू लागलं काय जावय बुवा अंगठी पाहिजे का? तसा हलकट काय म्हणलं, अंगठी सांगतो मला, अंगठी पाहिजे. माझ्या काय ढिग लागला म्हणून आमच्या घरी अंगठी आहे, काय कमी आम्हाला. मग काय पाहिजे, जीप पाहिजे का? बोला आता, जीप देतो पण टोपी घाला. काय पाहिजे तुम्हाला, घोडं पाहिजे का, काय गाडी पाहिजे का, काय काय फटफटी पाहिजे का, काय पाहिजे सांगा, जे पाहिजे ते सांगा. हे ते हलकट नाही मला जीपा मागायला आणि तुम्हाला फटफट्या मागायला. लय गरम झालं ते, अजिबात नाही म्हणला, मी घेणार नाही म्हणला शेवंती. अहो झालं काय मग, अजिबात नाही म्हणला, तुम्हाला आम्ही बोलणं केलं तर म्हणला माझी सोय झाली पाहिजे म्हणून. सांगा बाबा, आता तुमची सोय आमच्या मताप्रमाणे ते चांगली केली. सोपवानेला विचारावं, ते सोपवाने खुश आहे ते सांग, त्याला काय करायला मला गाडू व्हायला सोपवानेला. अहो मग काय पाहिजे, काय पाहिजे? अहो तसं नाही म्हणले, नीट विचार करा तुम्ही. मला रोज चहा डबल रोटी खायची सवय होती. एवढं तुमचं चुकलं. डबर आता म्हणजे डबर रोटी उद्या सकाळी तुम्हाला सांगा. आता जीप घ्या म्हणते, फटफटी घ्या म्हणते, पैसे घ्या म्हणते, तरी हे नव्या म्हणते. आणि कायसाठी रुसले? डबर रोटी आहेत बरं काय, पोराच्या नोकऱ्या, पोराच्या नोकऱ्या वाटायला तुम्हाला. काय आता काय फायदा? हा सांग आता, तुम्ही मजावून बोला. हे पोरग थर्मलला लोकांचं नाही की अमरावती, काय कुठे गेले? रत्नागिरी. काय फायदा आहे मला काय फायदा आहे? तुम्ही दाखवा काय फायदा आहे. लोकांचा नाही सांगा मला काय फायदा आहे त्याचा. बापाला काय फायदा? कळलं? अहो इथं मेलो तरी ते बघायला येऊ शकत नाहीत नाही त्याला बोल.
येणे लोक आहेत हो. खोपड्या बिघडल्यात माणसाच्या. पोरग डॉक्टर करायचे, पोरग वकील करायचं, पोरग अमुक करायचं, पोरग तमुक करायचं, आणि त्याच्यातून देवाला मागण्या, देवा हे आमचं कर, नीटनीटकं कर, अमुक कर, तमुक कर, हे कर, आमच्या सोनाला लेकर. काय ह्याच्यात काय आनंद आहे ह्याच्यात सांगा ना तुम्हाला. आनंद त्याला आहे महाराज, आपल्याला नाही आनंद. म्हणला त्याला नवरा बायकोला द्या, त्याला नाही. मग तुम्हाला काय. आपल्याला काहीच नाही आनंद. आपल्याला काय आनंद आहे आपल्याला. आणि मग तुम्ही काय नवसं केले, नोकरी लागू दे पोराला, मग पोराला नोकरी लागू दे म्हणून देवाकडे नवसं केले आणि तुम्ही भक्ती करून फुलं व्हा हे कर, डबल रोटी. काय मागितलं. हा बापाला हा? प्रमाण तुम्ही ते तरी मागे पोळा मला पाडल्या आपण गाठ काय काय पोळा ते सुका बाप सुकवते मग हो ना बाबा, आपण डबल रोटी सारखंच ना. हा बघा ते नाही अरे हो बाबा, पुत्राच्या विजयी आणि पिता सुखावत हेच म्हणायचे ना तुला. अरे हो बाबा, ते मान्य ना. पोरग डॉक्टर झाल्यावर, वकील झाल्यावर, कलेक्टर झाल्यावर बापाला आनंद वाटते म्हणायलो ना. मग डबल रोटी सारखं नाही ईश्वराकडे हे मागणं. ह्या गोष्टी ईश्वराकडे मागणं कशा आहेत, त्याच्यात फायदा काय माय बापाचा. उलट नोकऱ्या लागलेले पोरं बापाच्या काहीही उपयोगाला येत नाही. अहो इतकी तयारी म्हण, काय काय म्हणून लागले. पोरग कुठं बाहेरल्या देशात, अमेरिकेला कुठं, ते म्हणलं बापाची माती करून या, मला येणं होत नाही. येणं होतच नाही त्याला महाराज. कसं शक्य आहे कसं आणि बरं असलं तरी त्याला वाटतंय मरणार तर मेलो की मग आता काय उपयोग इतकं बेदार होऊन तरी. बर इथं बाप दुखण्यानं पडल्यावर ते पोरं नोकरीवाले करायला येतात का सांगा ना तुम्ही. तुमच्या इथं जवळले मात्र करतील बिचारे, जवळ असलेले बिचारे करतील, इमानदार असल्यावर करतील की नाही. हे लांबले पोरं, नोकरदार पोरं, त्यांना राहणं होतंय का तुमच्या सेवेला. आणि मग वडिलाची सेवा, म्हातारपणाला मायबापाची सेवा करू शकत नाहीत, तर ते मग त्या मायबापाचे काय उपयोगाचे. वृद्धाश्रमामध्ये टाका म्हणे त्याला. हा आम्हाला रिकाम पण नाही, नाही रिकाम पण नाही. त्याला वृद्धाश्रम, आता वृद्धाश्रम निघालेत ना. मग आता ते बी निघाले पुन्हा बालक आश्रम. म्हणजे नोकरीमुळं त्या बाईला लेकराचं संगोपन करायला वेळ नाही. आणि बाप तर बापच असते. मग आता लेकराला मायला आहे नोकरी आणि बोलाय नोकरी म्हणल्या ते लेकरू कुठे सोडावं लागतंय. तेच बालक आश्रम काढलेत ना ते, काढलेत ते लेकरून येऊन सकाळी सोडायचं आणि ते संगोपन तिथल्या दाया करतात. मग आता त्या दायानं सांभाळलेले लेकरू ह्याला विचारतंय का पुन्हा ते. मग येणार ना शेवटी. मला तुम्ही कुठे सोडलं होतं बालक आश्रमात, मग मी तुम्हाला सोडतो वृद्धाश्रमात. चल द्या बरोबर आहे की नाही. तुम्ही येडे डोसके खोपडेत आपले रिकामे बरं काय. तुम्ही म्हणताल आनंद, आनंद तिळभर नाही. कोण नानाच का कोण म्हणले की विनोदानं मला धर्मला पोरग लागल्यावर म्हणजे महाराज पेढे द्या. अरे धंदा म्हणलं पेढे पेढे जोडे हाना जोडे. मी शेतात ठुलतं ते शेती बघायला आणि त्याला दैवानं लागली नोकरी. मला त्याच्यात आनंद नाही. म्या म्हणलं एवढंच उत्तर दिलं त्या समोरच्या माणसाला. म्या म्हणलं पेढे नाही, पोरग नोकरी लागलं त्याचं भूषांतर नाही म्हणलं, मला उठं दुःख आहे. अरे काय काय अमर होणार आहे का पोरग. हा ते जर भक्तीच करू लागलं, भक्ती करतोय, चांगलं चिंतन करतोय, देवाचं कीर्तन करतोय विना मूल्य. बरं मूल्य घेऊन मला होणार काळा घालते. लक्षात आलं की बोललेलं. मग पोरग कीर्तन करायले आणि पैसे लोकांचे घ्यायले, ते नरकाला घातले बारा की नाही घोलाबार नाही. तू कल्याण हे सासरा आणि ते जावाई याला गीता शिकू लागलो. मग मी गीता शिकू 2-3 आधी हे केले नाही जावाय सासरे जावायचे. मग मी म्हणलं कीर्तनकार होय बाळ, मोठा कीर्तनकार होय, लोकायला बोंबलत जावं लागते हिंदत अभ्यास करायला. तुला कुठं जायची गरज नाही. बरोबर आहे की नाही. जीव हाडीत वाडीत चिंतन होत आहे ना. घोड्याच्या काठीवाड घोड्याच्या शिंगराला चाल शिकवायला सवार लावायची गरज नाही पडत का. त्याची माय चाली उतरती पुढी आणि त्याची कशी पाऊल टाकायची ते माय जसं ते शिंगरून पाऊल टाकते तसं खरा महाराजाच्या पोराला घरात राहिल्या, महाराजाच्या सेवेत राहिल्यावर त्याला वेगळं शिकाय जायची कुठं संस्थेत गरज काय. त्याला इथंच महाराज तयार होते पक्का अभ्यास महाराज तू. तर ते म्हणलं दादाकडे तुमचं झालं म्हणलं ते. मग मी महाराज होतो, पण मी महाराज झाल्यास मात्र तुम्ही काही म्हणा पैसे घ्या म्हणलं का नाही विचारा तिकडून. मला म्हणलं ते तुमचं गेलं म्हणला. तुम्ही काय म्हणला डपड्या गाडीत बसतात. मला ती संतूरची गाडी पटत नव्हती त्याला. संतूर एवढ्या आहे आपला मस्क्या त्याची गाडी ती ढकल स्टार्ट आणि ती तिला एसी बी नाही काय तवा. आणि महाराज दादा लोक तर पैसे देतात मग तुम्हाला या गाडीला. मग गाडी तुम्ही एसीची कामून आणत नाहीत, मागवित नाहीत. त्याच्या मनाने एसीवाल्याची गाडी मागवा.
मिळाली हे शिवाल्याचा ड्रायव्हर पिदाळे असते मला खाली कोणा खाड्यात नेऊ. माहिती तुला हे पोरग मालकरी आहे कोणतं हे मस्क्याचं गरीब पोरग शांत आहे आणि शांत गाडी असू दे डपडी काय व्हायलंय पण पोरग ड्रायव्हर चांगले या त्याचं म्हणणं की फोकट तर रे चांगली गाडी नाही जिरो काय करत असं पोरग आहे बघा ते कोणतं खर्च काय जरा हा जरा अप टू डेट राहा वाटते मग आता अप टू डेट गाड्या वापरायच्या म्हणल्यावर महिन्याला गाडी बदलायची मला तर म्हणते 17 बारे आज काय गाडी बदलाव दादा मी देतो पैसे घेऊन म्हणते तू देऊ नको पैसे माझी गाडी मला बरी आहे बदलायची नाही मंदिर झाल्यावर बघून घेऊ मला मंदिर बांधायचं पडेल का गाडी बदली असो याला मी काय म्हणू नको पैशांजवळ अजिबात नाही बोलू नको तू माझ्या कामात तू अडथळा आणायचा नाही ती एसी घेऊन गेली बस झाली त्याला वाटतं अप टू डेट राहावं मग आता असं अप टू डेट वागायचं म्हणजे ते म्हणलं होतं मला मग मी पैसे घेत जाईल मी करूच नको केलं तसाच राहा याला तू तसा येडाच राहाय मला नरकाला घालायचा नाही उद्या तुला शिकू तू ज्ञाता होशील पंडित होशील आणि कीर्तन करीत हिंडशील आणि पैसे लोकांचे गोळा करशील मला नरकाला जावं लागलं बा इमानदारीनं बोलायलो पोरग कीर्तनकार करा पण नरकाला घालायचे कीर्तनकार करू नका पैसे लोकांकडून झोडायचे कीर्तनकार करण्यात उपयोग नाही कळलं म्हणजे मी हे सांगायलोय काय उपयोग आहे पोरं नोकऱ्या लागल्या आणि कलेक्टर झाले त्याचा फायदा तुम्हाला बापायला काय कर्तव्य म्हणून केलं ठीक आहे हो पण काय आणि या गोष्टीबद्दल एवढे आमचं कसं म्हणणं शिकवी नाही पण देवाला एवढी नवसं करायची त्या बाबतीत गरज नाही आणि जर केले तर तुमची भक्ती वाया गेली का राहिली हा मग देवासंग तुमचा आबोल आहे की नाही त्याची प्राप्ती सोडून तुम्ही फक्त माझ्या लेकराचं भलं कर म्हणता नोकरी लाव म्हणता लावील बी भक्ती केल्यावर परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या लेकराला कलेक्टर बी करील त्याच्यात हित होते का तुमचं जन्ममरण चुकतंय का सर्व सुखाचे अधिकारी होतात का तुम्ही नाही मग काय उपयोग आहे भाग्य तरी नको हा? धनपुत्र द्वारा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा आणि निकटवास बरा संतापाई लक्षात ठेवा म्हणून देव तर तसलाय देव मागल ते देते भक्ती करीत असताना ते म्हणते आईशे बहुत जोडती केली ते म्हणला देव म्हणला अर्जुना आईचे बहुत जोडती किरीती लयांशी भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विशांत झाले असे मला भक्त मिळतात अर्जुना त्याच्या संग माझा आबोल आहे मी त्याला बोलत अजिबात बोलत नाही बोलत हा मागते ते देतो राग लक्षात आलं की नाही बापाला लेकरू सोडू लागले हे मागायले ते मागायले कर्त झाले सवर्त झाले आणि काही मागू लागले बाप म्हणते घेऊन टाक बाबा पुन्हा तोंड दाखवून जा माती तिकडे लक्षात आलं की नाही जशी देवाला आपली संसारिक मागण्याची किरकिर वाटते किरकिर हे आपण आज्ञेने आपल्याला कळत नाही बरं झालं संत महात्मे अवतरले आणि संत महात्म्यांनी आपल्या आंधळ्या लोकांसाठी कसं मागावं काय मागावं ते देवाला पुन्हा सांगितलं की अशा प्रकारच्या साधना सांग बाबा यांचा उद्धार कर यांना मुक्तीला ने असं संतांमुळे हे थोडंसं फार जमलं आणि त्याच्यातून थोडेफार उद्धरून गेले चालले कोणामुळं नाही तर मग हे असं आहे येथील हा ठसा ते गेला पडून यायचा आपला ठसाच पडलाय काय जरी देवाचा आबोल देवाचा काय आपल्याला आबोल आहे देव प्राप्तीविषयी आपलं तोंड वाकलं हा संसार प्राप्तीसाठी मग सन्मुख असलो तरी बी ते संसारच किंबहुना ते संसाराची जी साधन आहे काय किंबहुना ऐसे भजन ते संसाराची जी साधन येर फळ भोग स्वप्न नाव भरीची हे जे आपल्या भक्त्या वाटायलेत ना लोक मारुतीला पाणी घालायले दिसायले कोणी काय करायले कोणी फुलं व्हायले कोणी रुचकीच्या माळा व्हायले कोणी दंडवत घालायले कोणी साखऱ्या वाटायले कोणी काय बाबा पोसूच नका लय नवस आहे त्या लिमगावला मारुतीला नगर भोजन काय फुकट आहे का काय त्याला दाखवा बरं त्या मारुतीला याला नगर भोजन होतात ना दर शनिवारी रोज चालू आहे तिथं मला वाटते ते नगर भोजन फुकट असतील का ते करणार आहे पूर्ण नवसाचे आमच्या कुसमाल पाटलांना सुद्धा किती वारे आजू करते काय हो वाग्या होस कर किती वाया केल्या होत्या ना मला माहिती आहे आकुशा वरून पाऊस पडायचा वरून दोधार पाणी तरी लिंबगवळा जायचा वारी मला सांगत होत बोरग व्हावं म्हणून
झालं पूर्ण पण ना त्याचा नवस बी त्यानं फेडला काय द्या बोलणं केलं असेल दिलं असेल तो काय फायदा आहे भाऊ वाघ आहे म्हणलं तर ते इकडून जाय म्हणते तिकडे काय? झालं बोल हे खरं काय आनंद मिळाला मारुत मग त्या मारुतीला तुम्ही काय जे करायले ते काय उपकार करले का त्याच्यावर कोणावर त्या हनुमंतावर हा त्याला मागणी मागून त्यानं दिलं बिचारायला तुम्हाला ते उपकार नाही आणि ते फेडायले तुम्ही त्याच बरोबर उपकार आहे का त्याच्यावर तुमचा तुम्हाला भेटते का ती मारुती हा आणि तुमच्या संग हा बोलाय यर माते नेनोनी भजन हा ते वायेचे आने आण वा म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष होय. वा ते निर्दोष असावे तुमचे झाले का डोळे निर्दोष कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष असावे कर्माचे डोळे कोणते ज्ञान आहे म्हणजे बरोबर बोलले शास्त्री हो पण ते डोळे कसे व्हावे ज्ञानरूपी आहेत का आपले हा तुम्हीच म्हणले तुम्हाला इथे वाड्यावर गेले याच्या वाड्यावर गेलतो ते वाडा बांधला हे ना आणि मला जेवाय केलं हे ना नव्या वाड्यावर जेव घातलं की या 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 ते मधुमेह जेव्हा आली का तुम्हाला काय नाही नाही मधुमेह ते मुक्तो हे ते होते आम्ही जेवलो नव्या वाड्यावर ते काय म्हणले सगळं मला चांगलं झालं देवानं बघा नाही असं म्हणले हो किती द्यावा देवान असं म्हणायचं ह्याच्यातच मूर्खुलाच खुश पाहिजे वारा दिला आणि घोडी दिली गाडी दिली पोराचं लग्न झालं एवढ्यावर खुश झाला म्हणजे चुकलं ते आनंद मानला ते कशाचा घर मिळालं हे ते महाराज ते लय आपला तुच्छ पोराला नोकरी लागली बघा महाराज देवान आमचं पोरग डॉक्टर झालं आमचं पोरग वकील आणखीन देवाना काय द्यावं वर्ग असे संसारिक लईच लोक आणि त्याला तसं बोलावं लागतं कशाला तसंच मी बोलतोय ना खूप देवाना तुम्हाला देवाचा उपकार आहे तुमच्यावर नाही बरे 99% लोकांना हे ज्ञानच नाही महाराज ह्याच्यातच खुश होते ते मूर्खला तुम्हाला म्हणलं डबर रोटीतच खुश होते ते नवरदेव हो इकडून तर जाळ उठायला पोटातून जिभीवरच फक्त बोलायचं मग यार जाळ उठतोय तुला कळतंय का काही वारा दिला घोडं दिलं हे दिलं ते दिलं लय देवाला चांगलं केलं काय चांगलं केलं अरे नश्वर आहे वाडा आज आहे उद्या नाही 40 वर्षाला पडत आहे त्याचं काय खरं आता हे बांधलंय का हे बघा तुम्ही 40 वर्षाला पडलं पाहिजे हे आता मी बांधलंय रे हा 40 वर्षाला पडते बघा तुम्ही 10 वर्षाला मी तर म्हणतो तारसाचं घर गाडवाचं पिलू उपजता बरी दिसे रूप वाढता ते लागते गाडवाचं पिलू गाडवाचे ताने पालटते क्षणे क्षणे हो उपजता बरी दिसे जन्माला कसं टाईट आणि जसं जसं मोठं होईल तसे तसे काने वाकडे होते त्याचे पाय वेगळे बरोबर आहे रूप वाढता ते नाही तसं तारस आहे बघा केलं का नाही त्या साली काय महाराज बंगला म्हणजे बंगला दिसते आणि बघा पुन्हा 10-5 वर्षाला त्याच्याकडे बघू वाटत नाही आता तुमच्या बंगल्याकडे बघू वाटतंय बरे पण त्यात प्लास्टर गळत आहे कानके होत आहे गाढवाचं पिलू हे कळलं अरे हे वाडेन होडेन घोड्यान गाड्यान हेन तेन लेकरा नोकऱ्या हे मूर्खुलासारखं हे कशासारखं आहे मूर्खुलासारखं आहे काही नाही त्यात तथ्य रे काही नाही आपल्या जीवनाचं सार्थक काय यामध्ये काही हे नाही महाराज आपल्या जीवनाचं सार्थक केनेन करून होतंय की भगवंताची प्राप्ती नाम मोक्ष मुक्तावस्था प्राप्त व्हावी चित्त शुद्ध व्हावं आणि चित्त शुद्ध झाल्यावर मग असं व्हायला लागतंय इह लोकीची का पारते भोग पायी झाले इच्छेचे बरे भोगावे हे न रुचे मना म्हणे काही बेडे पिटेल काही तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमेषमाने काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण आयशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळंघले पुरती नयवया निघाले पैल जाईल अशी पैल अंतकरणात येते मी पुन्हा जन्माला येणार माझा जन्म मरण मी चुकवील आणि भगवंताला मी शरण जाईल आणि त्याचं स्वरूप प्राप्त करून घेईल कोणाचं रावण एवढा विरोध भक्त करून सुद्धा ते म्हणलाच होता मी रामाला लंकेत येऊ देणार नाही मरेपर्यंत पण राम रूप होणार आहे काय होणार आहे नामया स्वामी ते जाणवणं अवघा रामची होईल मनशी बिभीषण शहाणा बरे तो महामूर्ख
काय तो रामाशी भेटला, भेटून रामची नाही झाला. कोणही ते केले त्याने, राम नाकळी चिंतने नाही. याच्या पुढे राहिला आणखी आचाव कीर्तन केले ना. हा, कोणही ते केले त्याने, राम नाकळी चिंतने. जरी तो झाला लंकापती, नाश पावेल कल्पांती. नामया स्वामी ते जाणवण, अवघा रामची होईल. खरा मग रावण शहाणा का बिभीषण शहाणा? रावण शहाणा. म्हणून ते म्हणला बिचारा. कोणी मूर्ख म्हणत नाही बिभीषणला. ते नामदेवराय एक म्हणले आणि रावण एक म्हणला. नामदेवराय का मगात म्हणले ना, शरणाला तुझं मूर्ख बिभीषण. लंका राजे त्याने मागितले, मुरकुल मागितले, डबल रोटी मागितली. कोणी? बिभीषणानं. मूर्ख आहे म्हणले, नामदेवराय मूर्ख म्हणले. आणि रावण बायको कशी म्हणला बंदोदरी पाहिजे. काय तो रामा, काय तू म्हणशी बिभीषण ती म्हणली होती. हो, मंदोदरी काय म्हणली होती? दोघांचा संवाद आहे. मला ते युद्धकांड, युद्धकांडात इंद्रजित मेलाय, कुंभकर्ण मेलाय, सगळे मेले. अतिकाय, अकंपन, मकराक्ष, धुम्राक्ष, मोठे मोठे पोरं सगळे मंत्री मेले. कोण उरलेत कोण? आता उर्वरित थोडे सैनिक, लंगडे खुळे, म्हातारे लेकर. गावात नागरिक लोक कोण? म्हातारे म्हातारे आणि लेकर लेकर. आणि सगळे वीर पुरुष तरणे तरणी युद्धात. सगळा सुपला साप. आणि तरी बी रावणानं युद्ध पुकारलं. झाले म्हणले, सगळे मारलेत रावणानं. त्या रामानं त्याची बघतो आता शेवट युद्ध करतो मी, आणि मी जाऊन त्याचा घोट करा रे करा, सैन्य तयार करा. मग आता ऑर्डर एकदा दिल्यावर त्या संरक्षण मंत्री म्हणा की, कोणता मंत्री त्याला काय पद आहे? हा, सरसेनानी. काय? सरसेनापती. हा, सेनापती, सेनानी, सरसेनानी, सरसेनापती. आज त्याचं पदाचं नाव आहे संरक्षण मंत्री. त्या संरक्षण मंत्र्याला सांगितलं करा तयारी. मग काय? हा, आणि एक करा, आता सैनिक कमी राहिलेले आहेत, बरेच सैनिक मेलेले आहेत, आणि उरलेले थोडे सैनिक आहे शिल्लक. आता नागरिक लोकांना आपण आतापर्यंत मावस बहीण पगार दिली, कोणती लाडकी बहीण, पुन्हा सरावण बाळ दिली, हा, पुन्हा आणखीन कोणती दिली? निराधार दिली, पुन्हा आणखीन खल्लन दिलं. सरकारनं काय थोड्या सोयी पुरविल्या का तुम्हाला आता? हा, मग एवढ्या सोयी पुरविल्या ह्या लोकांना, नागरिकाला. आता मयावर आली येळ, मी एकटा राहिलोय म्हणून गावातल्या नागरिकाला बाहेर निघा म्हणावं. 80 वर्षाच्या अलीकडे आणि 20 वर्षाच्या पुढचे गावात कोणी राहता कामा नये. नागरिक 20 वर्षाच्या अलीकडे लहान लेकरं राहू द्या, लक्षात लागे नाही भाऊ. आणि 80 वर्षाच्या पुढचे म्हातारे राहू द्या घरी. पण त्याच्या मधले लोकायला, नागरिकायला बी युद्धाला सहाय्य करायला राजाला चला म्हणाव. आणि शेवटी वेळ आल्यावर आपल्यावर सुद्धा येत असते नाही भाऊ. मिलिटरी संपल्यावर कोण? तुम्ही आम्ही. चला. मग ते पोलीस लोक राजाचे रावणाच्या गावात गेले. चला चला विनायकराव म्हणले, बा मी केव्हा युद्ध केलं नाही, मी शेतात आहो, थांबलेला माणूस आहे, आणि मै वय काय कमी का? आता 65 झाले वय. नाही 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 80च्या पुढचं असलं तर दाखवा सर्टिफिकेट. तुमचं किती आहे? 65 म्हणल्यावर तुम्ही युद्धाच्या लायकीचे. चला. नाही कोंडीबा भारत म्हणले, मै 80 नाही झालं, 70 झाले बाबा, 75 जवळ गेलो, मला काही नाही ग. नाही 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 निघावंच लागते. त्याची म्हातारी आली, आमच्या म्हाताऱ्याला कुठं न्यायला त्याला होत नाही म्हाताऱ्याचा. हो, आणि असं आली एक म्हातारी म्हणून लागली, माझ्या म्हाताऱ्याला नेऊ नका, केलंय वय झालं म्हाताऱ्याचं, आणि कसं होईल त्या तिथं काही, कसं होईल ते म्हणले. कसं होईल नाही, तुझ्या म्हाताऱ्याला युद्ध जरी नाही झालं, आखाडे सांभाळायला लागते. त्या पोलीस लोकांच्या मिलिटरीच्या पसारे सांभाळायला लागते की नाही? हा, त्याच्यासाठी हे म्हातारा न्यायचंय. ती म्हणजे म्हातारा तिथं पसारा सांभाळायला नेल्यावर मला कसं इथं कर मग तो बी झाल भाकरी करायला. पण टिकर हाणून काढू लागले मला. बोंब सुरू सगळे गावात सगळे बोंबल. बाबा बाबा ही पारी आली नाही का? आता पळल्यानं जमत नसते बरं. पोलीस लोक धरून हातकड्या घालून टिकर हाणून नेते. जावंच लागतंय. त्याचे नागरिक आहेत ना आपण. हा, मिलिटरी सांभाळल्यावर काय करणार राजा? मग सगळे लोक
महाराज काय बाया कळकळ करू लागला मेला रावण माघारी शाळेत येतो मेल्यानं सगळे लेकराचा घोट घेतला, नातरुंडायचा घोट घेतला, भावायचा घोट घेतला, सगळ्या सैन्याचा घोट घेतला आणि उर्वरित आपल्यासारखे शेतकरी नागरिक लोक राहिलेले पोट भरून खाणारे आणि ह्याच्या बियल यानं कशाला त्या रामाची सीता आणून जाळ केला आया बाया ते मग आता CID लोक असतात आणि ते CID लोकांनी मंदवदरीला हे सांगितलं. मंदवदरीने विचारलं गावातल्या लोकांना काढायला तिकडे आणून गावातल्या लोकांची काय परिस्थिती आहे, काय राणी महाराणी आहे ना ती 80,000 बायकातली पट्ट राणी आहे. कसं काय बरं काय नाही बाईसाहेब लय लोक शिव्या घालायला येतो म्हणला आपल्या मालकाला. लोक म्हणायचे त्यानं काय मेल्यानं चांगलं केलं आमचं वाटवं केलं. जिथे पण नवरी मारायला कुकू पुसायला त्या बाया रडायला त्या बाया कल्लोळ उठला आपल्या गावात आणि शेवटची युद्ध गावात चालली तर असं मंदोरीला कळाल्या मंदोरीला बेकार वाटलं. आता सगळे मेल येतं आणि हे मालक बी युद्धाला चाललेत म्हणल्यावर आणि हे नागरिकाला न्यायलेत म्हणल्यावर हे नागरिक मालक राहू शकत हे मरण येतात. त्या रामाच्या हातून कोणी वाचून आलाय का? आपण एक बार मालकाला शेवटची विनंती करावी, कधी विनंती केली नाही मी आणि कधी काही म्हणले नाही. मला वाटतं जावं आणि रावण मालकाला बोल आणि 2 गोष्टी सांगायच्या. म्हणून बिचारीनं एक सेवक पाठविला डायरेक्ट निवेदन द्या राजा महाराणी मंदोदरी भेटायला येऊ का म्हणायला. त्यांची परवानगी द्या. गेला एक सेवक राजा गेला रावण महाराज की जय. का आला? तू राणीचा सेवक आहेस म्हणजे राणीच्या वाड्यावर राहणारा माणूस होता नाही, राणीच्या महाराणीच्या वाड्यावर राहणारा माणूस माझ्याकडे कसं काय आला ऐन प्रसंगी. ते म्हणजे महाराणी साहेब बोलण्याची इच्छा करता तुम्हाला भेटण्याची येऊ द्यायचे. रावण म्हणला आण लवकरात लवकर तिला काय बोलायचे 2 गोष्टी बोलून टाकतो. हो लवकर घेऊ. जी हो म्हणला लगेच परत. महाराणी साहेब तुम्हाला राजानं बोलविलं, पालखीत बसविलं तिला. मागं काय वेत्रपाणी पुढे काय वेत्रपाणी म्हणजे पोलीस लोक असतेच ना. सरका 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 कोण आले? राणी साहेब आल्या, राणी साहेब आल्या. महाराज मोठा थाट असते त्या लोकांचा. हा एखादा शिफ्तर हे मंत्री आता आला आपल्या आळंदीत तर सरका 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 पोलीस म्हणतात की नाही. तुम्ही बघा बरं आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे सध्या? एकनाथ शिंदे. एवढ्या पाया पडाय कुठं आळंदीला पंढरीला माग आलता का? मग पोलीस वार करायला चोपीत येत. शरद पवार आलता हो मी गेलतो आळंदीत आपण हे तुम्ही किंवा सरकार आहे कोण मंदोदरी काय महाराष्ट्राची पावर महाराणी ती साधी नाही आहे. सरका एकड सरका एकड सरका एकड सरका एकड. आल्यावर रावण राजा तिला भेटलो तर का म्हणून महाराणी साहेब आले. महाराणी साहेब आल्या राजा बस का आलीस? ऐनवेळी त्या रावणाचा आवेश बघितला त्यानं तर आचापाच्या खावलाय. कोणी आचापाच्या खावलं म्हणजे तयारी बरं का भाऊ. या युद्धाला व नटून खेटून तयार आहे आणि असा थाटा ते बी ढिलं नाहीत महाराज. आणि त्याला पोरं मेले तर ते कुंभकर्ण मेला आणि ह्याचं दुःख विसरलाय आणि वीराला हे आठवत नसते. त्याचंच नाव आहे वीर. त्याचं नाव काय? हा महाराज वीर रसात आला रावण आणि गरजू लागला सैन्य तयार करा. हा हे स्वतः रावण येणार युद्धाला आता आणि त्या रामाचा काटा काढणार. हे आवेश आहे. हे वीर रसातून बोलायला आहे. मंदोदरीने त्याचा वीर रस पाहिला आणि वीर रसाचा स्थायी भाव आहे उत्साह. रावणाला काय आहे? उत्साह युद्ध करण्याचा. मग त्याचा सगळा उत्साह बघितला मंदोदरीला नवल वाटलं. कशाच्या जीवावर इतक्या उड्या नाही आपला मालक एवढ्या उड्या त्याला कसं कळणार. त्या दिव्यावर गेल्या हे पतंग जळून खाक होणार आहे. ते दिवा आहे दिवा. आणि हे पाकळ्या सगळ्या पाकळ्या कुंभकर्ण पाकळी गेली मेली, इंद्रजीत पाकळी गेली. मग एवढ्या पाकळ्या मेल्या तर ही पाकळी तरी राहणार आहे. आणि कसा एवढा उल्हास आहे मालकाला. तिनं सगळा त्याचा ते बघितलं आणि त्याला एक विनंती केली मालक मला एकांत हवं. तुम्हाला एकांतात 4 गोष्टी बोलायच्या म्हणून मी आलेली. या लोक ऐकत नाही बोलायचं. एकांतात एकांतात नेलं. आता नवरा बायको त्याला काय एकांतात नेलं आणि एकांतात गेल्यावर रावण म्हणला तिला काय लोक सेवक लोक असतात ना गाड्या टाकायला ते स्टेज करायला आणि त्याला का कमी असते का लगेच महाराणी आम्ही दोघंजण त्या ठिकाणी बैठकीत बसणार आहेत
शेत तयार करा म्हणलं की त्याला उशीरच नाही भाऊ, 5 मिनिटात सगळं लगे गाडी आणलं की लगे पलंग लगेच सगळं बसले 2-2 पलंगावर, एका पलंगावर ही एका पलंगावर. हा बोला महाराणी का आलात तुम्ही? कोण म्हणायलाय? रावण. मंदोदरीने सांगितलं मालक तुमच्या मी पायाला शिवते. मी पायाला शिवलं, दर्शन घेतलं. थोडी विनंती आहे. हो परिसा स्वामी दशकंधरी. मला वाटते अभंगात देवर नाही हो, नामदेवड्याच्या गाठ्यात परिसा स्वामी दशकंधरी. 10 मुंडक्याचे तुम्ही मालक आहात. स्वामी माझं बोलणं थोडं ऐका, मी तुम्हाला थोडी विनंती करतो. रावण म्हणला बेशक विनंती कर, माझ्याकडून मोकळीच तुला काय म्हणाय, काय बोलायची तू बोल. मालक मी आजपर्यंत इतके दिवस झाले तुमच्याशी संसार केला, मी पतिव्रत आहे बरं. मी कधीही तुम्हाला काय मागितलं, कधी काही तुम्हाला आडवे आले, कधी म्हणले नाही तुम्ही याचा अभ्यास करा. हो म्हणले तुला मी मानतो. 80,000 बायका पट्टर आणि मंदोदरी म्हणून गाजलेली असतो आणि पतिव्रत आहे, तुला मी ओळखतो. तुझी काय इच्छा आहे, काय विनंती आहे तर अंतःकरणपूर्वक मला मोकळ्या मनानं तू सांग. मी तुझी विनंती मान्य करायला बोल काय म्हणायचे. आणि मग तिनं सांगायला सुरुवात केली. कोणी? आता हे टाइम संपला, पूजा नाही तसं नसते. नाही आता उद्या त्याचा विचार उद्या करू. कारण काय होतं आणि होणार नाही ना. त्याच्या जवळजवळ 15-20 मिनिटं निघून जातील महाराज. हा ती काय बोलायली, काय बोलणार आहे म्हणजे मतलबाचं बोलणे बरं. काही नवरा बायकोचं बोलणं म्हणजे कसं हे हा गुह्यम प्रच्छती आणि गुह्यम आख्याती. कसं गुह्यम प्रच्छती म्हणजे गुह्य विचारायचे आणि गुह्यम आख्याती गुह्य सांगणाऱ्या त्या गोष्टीत नवरा बायकोच्या बरं काय भाऊ. हा तुम्ही असंच बोलत जा. पलंग टाकून एकूण एकाला असंच बोलत एकदम मनात हा एकदम मनातला आता. हो आता हे उद्या विचार.